मित्रांनो नमस्कार। आपण सध्या ज्या झाडाच्या मागे उभे आहे तर ते आपल्याला एक काटसावरीचं झाड, त्याला फुलं बहरलेले आहे आणि त्याच्या मागे पळसाचं झाड आहे। आणि हे दोन्ही झाडं या ऋतूमध्ये मित्रांनो जे आहे ते बहरतात। म्हणजे इतर झाडाची पानझड होत असताना या झाडाला जे आहे ते फुलं आपण बघू शकतो। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये बंजारा भाषेमध्ये पळसाला केसुला म्हणतात। आणि केसुला या माध्यमातून जे आपलं रंगपंचमी आहे तर त्या रंगपंचमीच्या माध्यमातून पूर्वी जे आपण रंग बनवायचो, आणि पळसाच्या झाडाचं एवढं मित्रांनो महत्त्व आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये, कठीण परिस्थितीमध्ये देखील पळसाचं झाड, मग आपण पाहतो आपल्या विदर्भामध्ये म्हणजे प्रत्येक ठिकाणी 5-5 फुटाला आपल्याला पळस दिसतो। तर या सगळ्या कठीण सिच्युएशनमध्ये, आणि काल तर आम्ही एका रस्त्याने जात असताना असं बघितलं की आणि पोरादेवी रस्त्याने, की तिथे थोडं पेटवलेलं असताना देखील त्या पळसाच्या झाडाला फुलं आलेले होते। आणि हा जो संगम आहे, म्हणजे कठीण परिस्थितीमध्ये देखील पळस आपल्याला म्हणजे एक नैसर्गिक दृश्य देतो। आणि त्या माध्यमातून जो आपण कलर लहानपणी त्याचा बनवायचो, जो नैसर्गिक कलर आहे, आजकाल तुम्ही कुठलाही कलर घ्या, साधा आपण जे आता गुलाल वगैरे लावले तर ते लावल्यानंतर आपल्याला कुठंतरी एक त्या स्किनला जळजळ होतं, तर त्यामध्ये निश्चित मित्रांनो केमिकल आहे। परंतु या ऋतूपासून आपण काहीतरी शिकलं पाहिजे। आणि इथून आपले उत्साह आणि जे सण आहेत, त्या होळीचा सण आपल्या प्रत्येकाच्या जीवनात विभिन्न रंग देणारा असतो। आणि जसं बंजारा समाजामध्ये, जसं मी तुम्हाला आता सांगितलं की पळसाच्या त्या केसुलाच्या माध्यमातून तिथं गाणे आहेत, आणि जी परंपरा आहे होळीची, आणि एवढ्या आनंदाने मित्रांनो हे सण आपल्या विदर्भामध्ये साजरे केले जातात, बंजारा होळी। आणि त्यामध्ये विशेषतः डफळ्याच्या सायावर असेल किंवा इतर सगळ्या बाबतीमध्ये जे काही सण साजरा करतात। आणि इतरही समाज मित्रांनो, आपण होळी ही वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून साजरी केली जाते। परंतु आपण बघू शकतो की या ऋतूमध्ये हे जे झाडं आहेत, काही परिसरामध्ये याला पांगरा पण म्हणतात वाटते, आहे ना सर? तर लहानपणी याला जे काटे यायचे आणि एक इतर हे पान घेऊन मग त्याचं पान पण खायचे काही लोक समजा। तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत। आणि आपण बघू शकतो की या ऋतूमध्ये मित्रांनो हे जे झाडं आहेत, तर खरंच एक निसर्गानं आपल्याला ही दिलेली देण आहे। म्हणून हे निसर्ग आपला जगला पाहिजे। निसर्गातील झाडे, आपली जल, जंगल आणि जमीन, ही वनसंपदा आपली जगली पाहिजे, हीच काळजी मित्रांनो प्रत्येकाने घ्या। आणि आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।